नमस्कार, मी विक्रमसिंह मोहिते, मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीचा अध्यक्ष। आज 26 जानेवारी 2024 समितीचा 33वा स्थापना दिवस आहे आणि तो दरवर्षी आपण इथे जे मॉडेल कॉलनीमध्ये जे जैवविविधता पार्क आहे तिथे आपण साजरा करतो। या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक जे समस्या आहेत, सामाजिक ज्या सोयी सुविधा सरकारने दिलेल्या आहेत किंवा नाही दिलेल्या आहेत याच्या विषयी आपण ते विषय उचलून धरायचे, त्याविषयी काम करायचं आणि जे काही काम झालेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचं। जे व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण अधिकाऱ्यांना जाऊन भेटून त्याचा पाठपुरावा करायचा। अशी कामं सगळ्यांनी करणं जरुरी आहे। आमची अशी धारणा आहे की जोपर्यंत सर्व प्रजा, आज प्रजासत्ताक दिन आहे, जोपर्यंत सर्व प्रजा एकत्र येत नाही आणि काही सामाजिक व्यवस्था आणि सुविधा, ज्याला सिविक सेन्स आणि सिविक ॲम्युनिटीज म्हणतो, याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही तोपर्यंत काही गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी होणार नाहीत। सरकार चांगल्या भावनेने आपल्याकडे बघत असतं, तर आम्ही सरकार म्हणजे महानगरपालिका, निवडून आलेले आमदार खासदार असतील, नगरसेवक असतील, ते त्याचबरोबर नागरिक, इतर संस्था, अशा सर्वांना मिळून एकत्र काम करण्याची मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीची धारणा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही गेली 33 वर्ष काम करतोय। आजच्या कार्यक्रमासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी याचं मान्य केलेलं आहे। मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती आणि समितीचा 33वा स्थापना दिवस आज आपण इथे साजरा करतोय। त्याचबरोबर माधव जगताप, धन्यवाद। आजच्या प्रथमतः मी प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आजची संध्याकाळ ही मॉडेल कॉलनी मधल्या लकाकी लेकच्या जवळ जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं आणि खूप वर्षांनी मी लकाकी लेकला आलोय। असे महत्त्वाचे सरकारी अधिकारी यांनी याचं मान्य केलंय आणि नागरिकांमध्ये मिसळून त्यांनी एकत्र समजून घ्यावं एकमेकांना आणि नागरिकांचा मेळावा असा आम्ही ह्या कामाचं स्वरूप ठेवलेलं आहे। आता तुम्ही बघाल इथे इतकं सुंदर हा लेक आहे आणि इथे एक आदर्श असे व्यवस्था मॉडेल कॉलनीच्याच पुढाकारातनं ही झालेली आहे आणि त्याचा सर्वांनी उपभोग घ्यावा आणि हे पुढच्या पिढीसाठी जे काय देणार आहोत तर ते असं छान सुंदर पुणे आपल्याला द्यायचं आहे असा आमचा विचार आहे। धन्यवाद। नमस्कार, मी रमा चोभे। माझ्याकडे छोटी छोटी लहान मुलं वेस्टर्न क्लासिकल पद्धतीने वायलिन वाजवायला शिकतात। आज ह्या परिसर सुधारणा समितीच्या कार्यक्रमासाठी श्रीयुत विक्रम मोहिते यांनी मला फोन केला होता की मुलं येऊन एखादं राष्ट्रभक्तीचं गीत वाजवतील का आणि राष्ट्रगीत वाजवतील का, त्यामुळे आम्ही सगळेजण इथे आज जमलेलो आहोत। आपण सगळे नागरिक, मोहल्ला कमिटी, मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा सारखी, पुणे संवाद सारखी या कमिटीज, सरकारी सिनियर अधिकारी, जगताप साहेब, आपले सगळ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह सिद्धार्थ दादा आमदार आपल्यामध्ये आहेत आणि हे सगळं मिळून सगळ्यांची मोठ बांधणाऱ्या मॉडेल कॉलनी मधल्या श्रीमती श्यामलाताई देसाई यांना आम्ही सहजीवन जीवन गौरव पुरस्कार पहिलाच आम्ही देतो आहे आणि तो त्यांनाच हे करतोय का, तर एक नाही दोन नाही, गेली 50 वर्ष त्या सातत्याने तेवढाच इंटरेस्ट घेऊन काम करतात आहेत अजूनही। आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, आज TV10 इथं आलंय याचा मला खूप मोठा अभिमान आहे, आनंद तर आहेच आहे, पण मी शैलजा अरविंद शहा, मला खूप आनंद होतोय आज। TV10 खूप खूप धन्यवाद। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची
व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. त्याचा हा कार्यक्रमासाठी TV10 इथे आवर्जून आलेले आहेत आणि हा कार्यक्रम कव्हर करून अजूनही इथे न आलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणार याच्यासाठी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत आणि असंच आमच्यासाठी तुमचं सहभाग आणि सहकार्य असावं अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.